श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पति पंचैतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आपदाम अपहर्ता दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भ्रुकुटीझा कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आ
जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मता अनेन प्रीयतां देवो
भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम् श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः। श्रोता वक्ता श्री सोमेश्वर महाराज की जय। श्री करंजेश्वरी माते की जय। श्री जगदम्ब उदयोस्तु 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 उदयोस्तु। श्रीराम। आजच्या या कथेच्या समाप्तीच्या दिवशी जमलेले सर्व श्रोतृवृंद, भाविक भक्त आणि श्रद्धेने देवी भागवत कथा श्रवणासाठी खास खूप लांबून दुरून आलेली सर्वच मंडळी, ज्यांना खरोखर वाटतं की काहीतरी या कथेच्या माध्यमातून, या देवी भागवत महापुराणाच्या माध्यमातून आपला उद्धार व्हावा, श्रवणाच्या माध्यमातून, आणि सर्वतोपरी कल्याण व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वच भक्तवृंदांना, त्या सर्व साधकांना, त्या सगळ्या उपासकांना विशेष नमस्कार आपणा सर्वत्रांना। आणि ही कथा प्रयत्नपूर्वक घडवून आणणारे यजमान, आयोजन प्रमुख आणि त्यांचा परिवार, आमचे श्री सुहास काका पटवर्धन यांच्या अंतरी वास करत असलेल्या त्या आदिशक्तीला, जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांच्या हातून उत्तरोत्तर अशीच आणखी विशेष काहीतरी सेवा घडत राहावी, आपल्या कुटुंबाची उद्धारासाठी जशी व्यवस्था करावी तशी संपूर्ण आणखीन भक्तजनांची आणखीनसुद्धा त्या ठिकाणी उद्धाराची व्यवस्था अशा माध्यमातून भगवती आदिशक्तींनी करवून घ्यावी, त्यांना युक्ती, बुद्धी आणि धारिष्ट्य द्यावं, बळ द्यावं, आणि उत्तरोत्तर अशाच कथा या जगदंबेच्या या करंजेश्वरीच्या प्रांगणामध्ये भाविक भक्तांच्यासाठी आणखीन असा ज्ञानयज्ञ दरवर्षी म्हणा, काही कालावधीनंतर म्हणा, पण असा सातत्याने सुरू राहावा अशी आज या निमित्ताने जगदंबा श्री करंजेश्वरी मातेच्या आणखीन चरणी, श्री सोमेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया। याचं कारण असं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात नाही अशातली गोष्ट नाही आहे। ऐहिक सुखाची साधनं, ऐहिक आणखीन प्रपंचाकरता लागणारी साधनं, इतर सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत, संसार करण्यासाठी लागणारं सगळं आणखीन जे काही सामग्री आहे, जे साहित्य आहे, जी अनुकूलता आहे, ती सगळी उपलब्ध सहज होते नाही अशातली गोष्ट नाही। अर्थात सहज होते याचा अर्थ प्रयत्न केला तर ती हे आणखीन उपलब्ध होते, चांगल्या प्रमाणात होते। पण या भक्तांचं, या मनुष्य जीवांचं पारलौकिक जीवनसुद्धा उत्तम व्हावं, आणि ज्यांची मोक्षाची इच्छा आहे, मुक्तीची इच्छा आहे, ज्यांना पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रातून वाचायचं आहे आणि आपली मोक्षाची वाट खुली करून घ्यायची आहे, मोकळी करून घ्यायची आहे, त्यांची ती इच्छा भगवतींनी पूर्ण करावी। त्याचबरोबर ज्यांना प्रपंच करता करता सुद्धा परमार्थ करायची इच्छा आहे, असे सुद्धा आणखीन जे कोणी भक्त आहेत, जे साधक आहेत, त्यांना त्यांचा प्रपंचातला आणखीन सगळा वेळ देता येत नाही ज्यांना, पण त्यांना निदान दिवसभरातला तास 2 तास जे काही वेळ देता येतो, जो काळ देता येतो, या कारणासाठी त्यांना तो देण्याची बुद्धी वारंवार जगदंबेनी द्यावी
आणि त्यांच्याकडून तन मन आणि धनाने सेवा करवून घ्यावी. माणसाच्या जीवनात उत्कर्ष आणि अपकर्ष अशा दोन अवस्था असतात. ज्या याच्यामध्ये अपकर्ष होतो, ज्या अवस्थेमध्ये जिकडे आणखीन सगळ्याच बाजूनी खच्चीकरण होतं, जसं मनानी होतं तसं तनानी होतं, म्हणजे देहानी होतं. आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आणखीन प्रपंचामध्ये अनुकूल असायला हव्या असतात, अपेक्षा असते, होतील अशी इच्छा असते, पण प्रत्यक्षात तसं काही घडत नाही, तसा अनुभव येत नाही, योग येत नाही. असंही अनेकांच्या जीवनामध्ये घडतं. कुणाला अपघात होतो, कुणाला दुर्धर व्याधी होते, कुणाला आणखीन काहीतरी त्रास होतो सुरू, की ज्यामुळे एखाद्याची मनोमन जरी इच्छा असली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यायची, करायची, आणखीन ते सगळं उत्तम रीतीने पार पाडायची, तरी सगळ्याच वेळेला काही वेळेला देह साथ देत नाही, काही वेळेला संपत्तीची साथ नसते, काही वेळेला नातेवाईकांची साथ नसते, काही वेळेला समाजाची साथ नसते. अनेक कारणं अशी असतात की आपल्या मनातल्या ज्या सुप्त इच्छा आकांक्षा असतात, सत्कर्म करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या ज्या वृत्ती असतात, त्या वृत्तीसुद्धा काही वेळेला अशा या गतिरोधकांच्यामुळे विरून जातात आणि मग माणूस निगेटिव्ह व्हायला लागतो, उदासीन व्हायला लागतो. म्हणून कोणताही विचार करताना, कोणत्याही बाबतीत विचार करताना आणि कसलाही विचार करताना आपण इतकंही आणखीन खाली जाऊ नये, मनाचं आपल्या इतकं खच्चीकरण होऊ नये. आणि जर का ते झालं अशा रीतीने, तर पुन्हा वरती येणं खूप कठीण गोष्ट होते. आणि जर वरती यायची इच्छा तेवढी असेल आणि जर का नशिबाने साथ दिली, भगवंतानी आणखीन त्या ठिकाणी कृपाशीर्वाद दिले, अनुकूलता सगळी झाली, तर कदाचित एक वेळ अशीही येते की ती आदिशक्ती जगन्माता, संपूर्ण जगताची असलेली जननी, सात्विक सामर्थ्य देते. जेव्हा आपण अपेक्षा करतो काहीतरी आणखीन आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात, त्यावेळेला राजसिक सामर्थ्यसुद्धा देते, शक्तीसुद्धा देते. आणि एखादी गोष्ट आपल्याला संपवावीशी वाटत असते आणि खरोखर ती धर्माच्या विरुद्ध आहे, आपल्या उपासनेच्या विरुद्ध आहे, का आपल्या देवाच्या विरुद्ध आहे, अशी जी एखादी कोणी गोष्ट असते, कुठची गोष्ट असते, ती त्या तामसी शक्तीने आणखीन आपल्याला साथ दिल्यानंतर तेही संपून जातं आणि मग माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने उत्तम व्हायला लागतं, मानवी जीवन कृतार्थ व्हायला लागतं. नोकरी, उद्योग, धंदा करत 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 आपण जसजसे पुढे जातो त्यावेळेला आयुष्यात एक प्रसंग असा येतो, एक वेळ अशी येते, एक काळ असा येतो की ज्यावेळेला आता आपल्याला वाटायला लागतं की आता ह्याच्यातून बाजूला व्हावं, विरक्ती घ्यावी. तोच मोक्षाचा काल आहे, तेच वैराग्य आहे. आणि तो विवेक आणि ते वैराग्य आपल्याला मिळायच्या जागा फक्त याच ठिकाणी आहेत. जसे ऋषीमुनी आहेत, ज्यांच्याकडे संतत्व आहे खऱ्या अर्थाने, महात्मे आहेत, सत्पुरुष आहेत, थोर साधक आहेत, यांचे विचार आपल्याला पटायला इतक्या सहजासहजी नाही आणखीन ते घडत. त्याच्याकरता सुद्धा ती काळवेळ यावी लागते. माऊली म्हणाली, ज्ञानदेव माऊली, की असा विवेक, असं वैराग्य आपल्याला प्राप्त होतं, पण ते कुठे होतं, कुणाकडे होतं? ज्यांच्या दुकानात ते आहे ना, त्यांच्याच दुकानात मिळतं, सगळ्याच दुकानात नाही मिळत.
ते सांगत असतात, लगाया है दुकान हरी नाम का, कोई चाहे तो सौदा कर ले. हां, संत सत्पुरुष आपल्याला सांगत असतात, आम्ही हरिनाम द्यायला बसलो आहे, पण गिऱ्हाईकच येत नाही, त्याला करायचं काय. हां, आणि कलियुगात तर फार कमी गिऱ्हाईक आहे, म्हणून तर श्रोत्यांची संख्या कमी आहे की नाही. ज्याला त्याला वैभव पाहिजे. काय वैभव? ज्याला त्याला ऐहिक वैभव पाहिजे. मी, माझी पत्नी, माझी मुलं, माझे नोकर चाकर, माझं घर, माझी गाडी, माझ्याकडे असलेलं सोनं, माझ्या बँकेच्या खात्यात असलेलं डिपॉझिट, या पलीकडे आमची अपेक्षाच नाही आहे, काही मागणंच नाही आहे काही. आणि त्यामुळे आम्हाला विवेक वैराग्य संतांनी मांडलेलं लावलेलं दुकान नामाचं, आम्हाला या सगळ्या गोष्टी काही नकोशा वाटतात. नको. पण हे कुठपर्यंत असतं माहिती आहे का? जोपर्यंत सगळं काही ठीकठाक असतं ना, तोपर्यंत असतं. आणि एकदा का कर्माचे आणखीन परिणाम त्या ठिकाणी फिरले की माणसाची पहिली बुद्धी फिरते. म्हणून आपल्याकडे म्हण आली की विनाशकाले विपरीत बुद्धी. पहिला सुरुंग लागतो तो सद्बुद्धीला लागतो, आणि ती सद्बुद्धी दुर्बुद्धीकडे जायला लागते, वाहावायला लागते, निघून जायला लागते. म्हणून माऊली म्हणाली, चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र तेथे चंद्रिका, सांब तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे कीजे. आपल्याला जर असं वाटतं आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा योग्य तो विनियोग व्हावा, नाहीतर चुकीचे शेअर चुकीच्या वेळी घेतले गेले, होय की नाही. चुकीच्या कंपनीत गुंतवले गेले पैसे म्हणा. म्हणून त्याचं नियोजन उत्तम असावं लागतं. जसं आपल्याकडे असलेल्या संपत्तीचं नीट नियोजन करावं लागतं, म्हणून जो नोकरदार वर्ग असतो विशेषतः, त्याच्याकडे त्याचं अंदाजपत्रक ठरलेलं असतं. ह्या महिन्यात किती पैसे येणार आहेत, प्रपंचासाठी किती खर्च करायचे, डॉक्टरसाठी किती आणखीन बाजूला ठेवायचे वेळ आली तर, कपड्या लत्त्यांसाठी किती खर्च करायचा आहे, होय की नाही. दानधर्मादी आणखीन धार्मिक कर्म करण्यासाठी किती पैसे खर्च करायचे. आमचे बदलापूरवाले पेंडसे बसलेत तिकडे, त्यांना विचारा शहरात राहणाऱ्या लोकांचं कसं बजेट असतं ते. आणि ते असलंच पाहिजे. आपल्याला त्या एकूण सगळ्या संपत्तीचं, जसं आपल्या आयुष्याचं तसं आपल्या वैभवाचं नियोजन करता आलं पाहिजे उत्तम रीतीने. 24 तास प्रत्येकाला मिळतात. यांना 24, त्यांना 25, यांना 22. एक दिवसाचे तास काय वेगळे वेगळे आहेत प्रत्येक जीवाला. प्रत्येकाला 24 तासच मिळतात. 1 मिनिट जास्ती नाही मिळत, 1 मिनिट कमीही नाही मिळत. मिनिट जाऊ द्या, 1 सेकंद पण जास्ती आणि कमी मिळत नाही, होय की नाही. असं जे कालचक्र सातत्याने सुरू आहे. नामदेव महाराज म्हणाले, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, देहासी आला खाऊ. क्या बात है. देहासी आला खाऊ.
नरसिंहदेव महाराज वर्णन करतायत बघा, यथार्थ वर्णन. टाळ मृदंग पश्चिमेकडे माझे गाणे, दक्षिणेकडे माझे गाणे, दक्षिणेकडे म्हणून सत्वर सावध राहावे बधुजा, सत्वर सावध राहावे, मागे धावत असे अंत कहा, का निश्चिंत बसावे. आम्हाला आमचा जन्म दिनांक माहिती आहे, जन्मतिथी माहिती आहे, जन्म नक्षत्रही माहिती आहे, जन्मवार माहिती आहे, पण याच सगळ्या डिटेल्स, हे सगळे तपशील दक्षिणेकडे जाण्याचे माहिती आहेत का हो? दक्षिणेकडे म्हणजे बरंच काही पुण्य केलेलं असेल तर यम स्वतः येतो असं म्हणतात. बरंच काही पुण्य असेल ना, महात्मा असेल, सत्पुरुष असेल, तर त्याला न्यायला यम स्वतः येतो. एखादा महान भक्त असेल, साधू असेल, तर त्याला न्यायला यमराज, यमधर्म स्वतः येतो. आणि जर का सामान्य जीव असेल ना, तर कोणाला तरी दूताला पाठवतो, जा केळकर बुवाला घेऊन ये, जा आमक्याला घेऊन ये, जा तमक्याला घेऊन ये, जा. होय की नाही? दिवस भरलेत म्हण, चल थांबू नको. बुवा म्हणतात जरा थांबा, चहा पान व्हायचं आहे, आज करवंदाचा ज्यूस प्यायचा आहे चहाच्या ऐवजी. ते म्हणले उद्या, आता पुढल्या वेळेला, आता काय नाही. काय गंमत आहे बघा, जगदंबा कशी काय काय कोणाला स्फूर्ती देते. मगाशी मी म्हटलं तसं, कोणाला स्फूर्ती देते देणगी द्यायची, कोणाला स्फूर्ती देते आणखीन काहीतरी वस्तुरूपाती द्यायची, कोणाला आणखीन यांना त्या रूपातून जसं पाहिजे तशी ती पुरवते. आदिशक्ती जगन्माता प्रत्येकाला बुद्धी देते, आणि त्याच्या माध्यमातून ती सेवा स्वीकारत असते. विषय इकडे आहे, काळाचा जबडा भयंकर महा, जाण्याची अंती खरे, जायचंय नक्कीच, पण जायच्या आधी असं काही उत्तम कर्म करून जावं, अशी काही उत्तम सेवा करून जावी, असं काही महापुण्य साठवून जावं की ज्या योगे आपल्या जाण्यानंतर लोकांना दुःख झालं पाहिजे, लोक रडले पाहिजेत. म्हणून परवा सांगितलं, ते कविता आपल्याला म्हणून दाखवली, जब तुम आया इस जगतमो जग हासे. लोक आनंद व्यक्त करतात, अभिनंदन करतात, वा 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 वा, मुलगा झाला का, छान छान, वा 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 वा, कन्यारत्न प्राप्त झाले का. आपल्याकडे पत्रिका छापायची पद्धत असते नाही का, सौ प्रसूत झाल्या, कन्यारत्न झाले. खरं म्हणजे रत्नच असतात ती एक एक. नंतर मग दिवे ज्या वेळेला लावतात तेव्हा त्यांचं रत्न पण काय ते कळतं नाही का. प्रल्हादासारखे दैत्य आणखीन कुळामध्ये जन्माला येणारे फार थोडे हो पुत्र. वंशाचा उद्धार करण्यासाठी पुत्राची गरज आहे, पुन नावाच्या नरकातून वाचवण्यासाठी, अधोगतीला जाण्यापासून वाचवण्यासाठी पुत्राची गरज आहे, असं आपण ऐकतो, वाचतो. काल परवा आमच्या तिकडे एक कानावरती जी बातमी आली ती इतकी भयंकर होती की म्हटलं अशा पुत्रांना जन्म देणारी माता, तिला पश्चात्ताप होत असेल की अशी मुलं जन्माला घातली. आत्ता अलीकडे घडलेला एक प्रसंग आहे आमच्या तिकडे. शनिवारची गोष्ट होती. मुलगा मुंबईत नोकरीला आहे
आणि मुंबईत नोकरीला असलेला मुलगा IT सेक्टरमध्ये काम करणार आहे. शनिवारी घरी यायचं, रविवारचा दिवस थांबायचं आणि पुन्हा सोमवारी कामावर जायचं, असा आणखीन नेहमीचा आणखीन तो परिपाठ. शनिवारी मुलगा घरी आला आणि काहीतरी अन्न वाढण्यावरून का काहीतरी आणखीन बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसान या मुलांनी काय करावं, आपल्या जन्मदात्या आईवरती कोयत्यानी वार केले. मला सांगा, अशा जन्मदात्या आईला खरंच आनंद होईल का हो? बाळा, हो कशी उतर आई, तुझ्यामुळे मी झाले आई, असं म्हणायची वेळ आली. सज्जन हो, 9 महिने 9 दिवस जी माता ते ओझं सांभाळते, बरं ते ओझं सांभाळण्याकरता सुद्धा आदिशक्तीने योजना काय केली, स्त्री देहाचीच आणखीन त्या ठिकाणी नियुक्ती केली. तिला माहिती आहे पुरुषाकडे हे काम देऊन चालणार नाही. खरं म्हणजे पुरुषाला सुद्धा शक्ती देणारी तीच आहे जगन्माता, वेगळं दुसरं कोणीच नाही आहे. पण तरी सुद्धा पुरुष देहाची रचना, पुरुष देहाचे विचार करण्याची शक्ती, पुरुष देहाचं सामर्थ्य, या सगळ्या गोष्टींचा जगन्मातेने विचार केला आणि म्हणून मग तिने काय केलं, तिने स्त्री देहाची आणखीन त्या ठिकाणी निर्मिती अशासाठी केली की ज्यांना कोणाला आपली संतती वाढवायचे, नवे नवे जन्माला घालून वाढवायचे उत्तम रीतीने, त्याच्याकरता ती जगन्माता आदिशक्ती त्या आईच्याकडे आणखीन अशी शक्ती देती झाली. गर्भवासाचं दुःख काय असतं, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, नाही का? जसं पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तसं जी आई बिचारी हातांचा पाळणा करते, दिवस रात्र जन्माला आलेल्या त्या अर्भकाकडे तिचं लक्ष असतं. जरा खोट व्हायची खोटी, आई उठते पहिली, काय बरं झालं माझ्या बाळाला, काय त्या मातेचं हृदय बनवलंय भगवतीनी, काय शक्ती दिली आहे, काय सामर्थ्य दिलंय. अर्थात शस्त्रक्रिया करून आणखीन जन्माला आलेल्या बाळाच्या बाबतीत असं काही सांगता येत नाही बरं. नैसर्गिक प्रसूती जिकडे असते ना, तिकडे त्या मातेला कळतं काय वेदना आहेत, काय दुःख आहे गर्भवासाचं, काय ते त्या जीवाचं पण दुःख काय आणि त्या जीवाला जन्माला घालणाऱ्या मातेचं पण काय दुःख आहे ते त्या मातेलाच कळतं. मला सांगा, नाही का? कवी म्हणाले, रामा तू माझा यजमान, जननी जठरी रक्षियले मज पोसुनी पंचही प्राण. बाहेर पडता मातेच्या स्तनी पय केले निर्माण, रामा तू माझा यजमान. काय भगवतीनी आणखीन व्यवस्था लावून ठेवली आहे बघा ना. जगात कुठेही आपण जर गेलो आणि पाहिलं तर याच्यामध्ये या गोष्टीमध्ये बदल नाही आहे, कुठेही वेगळेपणा नाही आहे. याचं कारण का नाही म्हणले, भारतामध्ये फक्त आणखीन मातृत्व जे आहे ते स्त्रियांकडे असतं, अमेरिकेत पुरुषांकडे असतं. इज इट लाईक दॅट? असं काहीच नाही आहे. त्या स्त्रीचा त्या आदिशक्तींनी देह असा बनवला आहे, इतका उत्तम बनवला आहे की संपूर्ण त्या बालकाची जबाबदारी पेलण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी, त्याचं सर्वतोपरी कल्याण करण्यासाठी
तो देह देखील तसाच बनवला आहे. म्हणून सुभाषितकार एका ठिकाणी असं म्हणाले की षण्मासं मातृदुःखंच, षण्मासं मातृदुःखंच पितृदुःखं दिनत्रयं भार्या दुःखं पुतर्भार्या क्षुधा दुःखं दिने दिने. आई गेल्याचं दुःख किती हे ढोबळ मानानी आहे बरं, समजून घ्या. ते म्हणाले आई जर एखाद्याची वारली गेली, इहलोकीची यात्रा संपवून निघून गेली, तर ती गेल्याचं दुःख किती महिने आहे? 6 महिन्यांचं. 6 महिनेभर दुःख आहे, असू शकतं. कदाचित एखाद्या ठिकाणी जास्ती असतं, कमी असतं, नाही अशातली गोष्ट नाही. पण ढोबळ मानानी त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे की षण्मासं मातृदुःखंच पितृदुःखं दिनत्रयम. 6 त्रिक 18, 180 दिवस कुठे आणि 3 दिवस कुठे, किती फरक आला. पितृदुःखम दिनत्रयम, भार्या दुःखम पुनर्भार्या. पहिली पत्नी जर का लवकर गेली संसारातून, अर्ध्यावरून सोडून गेली, तर काही लोक तर इतके आणखीन पुढे गेलेले असतात की ते स्मशानात गेल्यानंतरच ज्याची कोणाची जाते त्याला सल्ला देतात फुकटचा. अशी अशी आहे बघ, विचार कर आणि नंतर सांग काय ते. पुनर्विवाहासाठी काय गंमत आहे बघा. अजून तिची राख पण घरी जमा करायची आहे, वेचायची आहे, नाही का, विसर्जन करायचे. तोच विचार कसले दुसऱ्या भार्येचे. विषयाचे सुखद्वाड इथे वाटे बहुगोड, पुढे आहे अवघड यमयातना, सीताराम राजाराम भजोरे मना. किंवा विषय सेविता मनही विटेना, व्यर्थ शिणविली माय मनुजा जन्मुनी केले सकाय. षण्मासं मातृदुःखंच पितृदुःखं दिनत्रयं भार्या दुःखं पुनर्भार्या. आणि शेवटचं एक जे दुःख सांगितलं काल परवा मी बोललो, कलियुगात माणसाची जी प्राण आहेत ना, प्राण अन्नामध्ये आहेत. क्षुधा दुःखम दिने दिने. मी तर म्हणतो क्षणे क्षणे, नाही का. अगदीच नुसतं 2 तास कथेला बसायचं झालं तर जरा वेलची लवंग काहीतरी घेऊन या येताना, असं आजूबाजूची मंडळी सांगतात, म्हणजे झोप नाही येणार. हो, नाहीतर ती बाया नेमकी तडमडायला इकडे येते. कोण? निद्रा देवी. का? इकडे पुण्याईचा संचय व्हायचा असतो ना, म्हणून ती येते. मगाशी म्हटलं तसं अडथळे खूप येतात. सत्कर्म करायला गेलो की अडथळे खूप येतात, आणि पापाचरण करायला गेलो की बिलकुल अडथळे येत नाहीत. हा एक सर्वसामान्य अनुभव आहे, होय की नाही. कथेला बसलं की कोणाचा तरी फोन वाजतो, जपाला बसलं की कोणाचा तरी फोन वाजतो, पूजेला बसलं सकाळी की कोणाचं तरी आणखीन बोलावणं येतं. त्यात सुद्धा उठायला परवानगी दिली आहे. केव्हा माहिती आहे? देव सारावे परते आणि संत करावे आरते, असं जर असेल तर परवानगी आहे उठायला. पूजेला बसलो आहे, एखादे समजा डॉक्टर बसलेत, पूजा करायला बसलेत, आणि इतक्यात बोलावणं आलं तर त्यांना तो पेशंट जगावा म्हणून परवानगी आहे, उठायला दिली आहे. शास्त्रकार म्हणाले हरकत नाही, अशा ठिकाणी आपलं कर्तव्य महत्त्वाचं आहे, आणि ज्याचा जन्ममृत्यूशी संबंध आहे त्यांनी तर निश्चितच आपलं कर्तृत्व, आपलं कार्य करण्यासाठी तात्काळ निघून जावं. उलट देव कृपाशीर्वाद देतात, नाही का. बरं झालं एकाचे गेलेत वेळेवर, प्राण वाचले एकाचे, असं नाही का.
क्षुधा दुःखम दिने दिने. ते म्हणाले हे क्षुधा दुःख कसं आहे माहिती आहे, कधीही न संपणारा विषय आहे, कधीही न संपणारा विषय आहे. समर्थांनी आपल्या शिष्याला नाही का त्या एकाला सांगितलं होतं, त्याला ज्योतिषांनी सांगितलं उद्या दुपारी तुझा 3 वाजता मृत्यू आहे, अमक्या वाजता मृत्यू आहे. आणि तो जो आदल्या दिवशीपासून आणखीन त्याचं आणखीन संतुलन जे बिघडलं गेलं, रात्री झोप नाही, सकाळी उठला तर आंघोळ पूजा अर्चा स्नान संध्या काही करायला तयार नाही. समर्थांनी पाहिलं काय झालं, मधुकरच ना, काय झालं. तो म्हणला काही नाही, दुपारी आता मरायचंच आहे, आंघोळ तरी कशाला करू. अरे आंघोळ करून मर, बिघडलं काय. समर्थ आपले त्याला पुढे पुढे करतायत, प्रेरणा देत आहेत जगण्यासाठी, आणखीन त्याला तयार करतायत. इतका खचून जाऊ नकोस, इतका आणखीन दबून जाऊ नकोस. स्नान वगैरे झालं, पूजा अर्चा झाली, जप तप झाला, जेवणाची पानं मांडून तयार झाली. ते म्हणाले हे बाळा चला जेवायला बसा. ते म्हणले त्यांनी सांगितलं मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं. नाही म्हणलं आता मरायचंच आहे तर कशाला जेवायचं बाप माऊली. ओ हो हो, अरे मरायचं तर मर, पण जेवून म्हण ना, खाऊन म्हण ना, उपाशी पोटी कशाला मरतो. पुन्हा तेच. आणि दुपारी ज्या घोंगडीवरती आणखीन तो पहुडलेला होता, विश्रांती घेत होता, सामर्थ्य पुरवणारे समर्थ होते, पण त्यांना नाही कळलं त्याला काय करायचं. त्याला सांगितलं एकच कर, ही घोंगडी सोडून जाऊ नकोस. घोंगडी सोडून जाऊ नकोस. समर्थांनी ती घोंगडी भारून ठेवलेली होती. अशी काही हिंमत काय होईल. यमदूतांची यायची, तिथपर्यंत यायची, त्याला घेऊन जायची. असं सामर्थ्य पुरवलं होतं. ते यमदूत काय करायचे, पाश टाकायचे, तर त्या घोंगडीपासून पाश परत यायचे मागे. असं 2-5 वेळा झालं. शेवट ते कंटाळले, वैतागले, निघून गेले. ते म्हणले हे काय काम जमत नाही. जाऊन त्यांनी बातमी दिली तिकडे धर्मराजांना, यमधर्माला. वेळ टळली ज्योतिषांनी दिलेली. आणि वेळ टळल्यानंतर हा खुश झाला, आनंदी झाला. तो म्हणतो समर्था फक्त एकच करा, ही घोंगडी आता कायम मला द्या. अरे त्या घोंगडीमध्ये सामर्थ्य देणारा तुझ्या समोर उभा आहे दादा. घोंगडीला सामर्थ्य कोणी दिलंय, त्यांना शरण जा. ते काय सांगतायत ते ऐक. आमुचे कोळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ. जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता, असा असलेला परमात्मा रघुनंदन. त्याची छत्रछाया असेल तर काय हिंमत आहे. राम नाम तू गाई, मग तुझं काळाचे भय नाही. पण आधी गाऊन तर बघ. भक्ताची या काजा पावत से, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची या काजा, भक्ताची या काजा
उच्चारिता नाम होय पापक्षय उच्चारिता नाम होय पापक्षय उच्चारिता राम नाम नाम उच्चारिता नाम होय पापक्षय होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी मंदिर अयोध्येचा आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा शेवट समर्थ म्हणाले, काही केल्या तुझे मन पालटेना, दास म्हणे जना. त्यांचा एक प्रिय शब्द आहे, संपूर्ण दासबोध मनाचे श्लोक कुठचंही वाङ्मय उघडून पहा. समर्थांचा आवडता शब्द काय आहे? सावधान. आणि हा शब्द अगदी सुरुवातीला जेव्हा समर्थांनी ऐकला होता ना, गोरज मुहूर्तावरती लग्नाचा आणखीन त्या ठिकाणी थाट घातला होता, या नारायणाच्या लग्नाचा. त्यावेळेला मंगलाष्टकं सुरू झाली. बोहल्यावरती पलीकडे कोण मुलगी उभी आहे, कोणाची कन्या आहे न बघताच जे गुरुजी मंगलाष्टक म्हणत होते त्यांना विचारलं, म्हटलं सावधान शब्दाचा अर्थ लवकर सांगा. 5 वाजून गेले. नक्की काय अर्थ घ्यायचा ते म्हणाले, शेवटची संधी आहे नाही का सावध होण्याची. एकदा का अक्षता पडल्या आणि आली लग्न घटी समीप नवरा वगैरे वगैरे झालं की संपलं. अंतरपाठ बाजूला झाला की हार घालायचा आणि आयुष्यात हार घ्यायला सुरुवात करायची तिथूनच. ती म्हणते तुम्हाला काही कळत नाही. बरोबर आहे, काही कळत नाही म्हणून तर कथा करतोय नाही का. ती म्हणते तुमचा वरचा बसला रिकामा आहे. बरोबर आहे, तो रिकामा आहे म्हणून तर कथा करतोय नाही का. ती म्हणते दुसरी करून बघा. दुसरी कशाला, पहिली आहे ती आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. या सगळ्या श्रोत्यांमधला माझ्या घरी कोणीच जाणारा नाही आहे म्हणून मी बोलतोय. बरं, श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. असो, गमतीचा भाग थोडासाच. महर्षी व्यासांना तो जनमेजय राजा पुन्हा पुन्हा काय 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 एक एक शंका विचारतोय. काल तुम्ही याची कथा सांगितलीत, परवा त्याची सांगितलीत. या सगळ्यातून सिद्ध काय झालं? देव आणि दानव यांचं भांडण नक्की आहे. आणि त्यात सुद्धा हा देवेंद्र नावाचा जो कोणी पदार्थ बनवलाय ना, भगवंतांनीच नेमणूक केली, त्याची आदिशक्तीने नेमणूक केली. तो इतका स्वार्थीपणा करतो काही वेळेला की तो आपल्या स्वार्थासाठी एखादा दैत्य असो का ऋषीमुनी कोणी असो तपश्चर्येला बसलेला तर त्यालाही संपवण्याचा विचार करतो. अशाही घटना आपण सांगितल्यात. महर्षी म्हणाले, अरे काय सांगू, ज्याच्या त्याच्या कर्माचे जे भोग आहेत ना ते ज्याला त्यालाच भोगायला लागतात. सबस्टिट्यूट चालत नाही. 12वा गडी क्रिकेटमध्ये असतो, इकडे नसतो. बरं,
ते म्हणले आमका आमका बॅट्समन इंज्युअर झाला तर झाला, त्याला बाहेर काढून दुसऱ्याला आतमध्ये सोडतात काय? जा खेळायला, तू जा, चल. इज इट पॉसिबल? नाही. फार तर रनर म्हणून पाठवतील, हां, पण ठोकाठोकीचं काम जो नियोजित खेळाडू आहे त्यांनीच केलं पाहिजे. त्यांनी आपली विकेट सांभाळून ठेवली पाहिजे. तिकडे जाऊ नका, ही विकेट पण आपली आपण सांभाळावी लागते. मनुष्यदेह जो मिळाला आहे ना, तो मनुष्यदेह सांभाळण्याचं आपलं काम आहे, ते आपल्यालाच करावं लागतं. तिकडे कोणी आपल्याला मदतीला येऊ शकत नाही, कारण कलियुगात ज्याचा तो. म्हणून सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य आहे, अलीकडल्या सत्पुरुषांचं. काय म्हणाले वामनराव पै? काय म्हणाले? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला राम व्हायचंय का रावण व्हायचंय? कृष्ण व्हायचंय का कंस व्हायचंय? हां, तुझा तू ठरवायचा विषय आहे. म्हणून मगाशी म्हटलं विवेक पाहिजे. हां, बाजारात गेल्यावर बाकीची दुकानं पण असतात आणि दुधाचं पण दुकान असतं, नाही का? काय दूध विकणारे पण असतात आणि त्याच्याबरोबर इतर पेय पदार्थ विकणारे पण असतात. तुम्ही कुठलं पेय घ्यायचं ते तुम्ही ठरवायचा विषय आहे. त्याच्यासाठी विवेक पाहिजे, होय की नाही? नाहीतर ते म्हणाले सकाळी दूध, संध्याकाळी सरकारमान्य दूध. हां, असंही काही लोक करतात. थोडं स्पष्ट बोलतोय, रागावू नका बरं. पुन्हा मला समर्थांची आठवण झाली. ते काय म्हणाले? जाऊ नये तेथे जावे, पण विवेके सहित. कुठेही जा, विवेकाला बरोबर घेऊन जा. म्हणजे तुमच्या वैभवाला दृष्ट लागणार नाही. आलं लक्षात? थोडक्यात सांगतो, विवेकाला घेऊन जा म्हणजे वैभवाला दृष्ट लागत नाही आणि जे काही आणखीन असतं ना ते उलट वाढतं. असं राजा सुरथाची आणखीन या ठिकाणी कथा येते. या फार पूर्वीची गोष्ट आहे ही. भगवान व्यास सांगतायत की स्वारोचिष या नावाने आणखीन एक मन्वंतर ज्यावेळेला होता तेव्हा पृथ्वीवरती सुरथ नावाचा एक राजा होऊन गेला. राजाचं नाव सुरथ. तो सुद्धा प्रजाहितदक्ष, सत्यवचनी, सत्यबाणी, एक पत्नी एक वचनी एक बाणी असा तसा आणखीन ब्राह्मणांची सेवा करणारा आणि उत्तम आणखीन दिनचर्या असलेला राजा. भ्रष्टाचार करणारा नाही, सदाचारी राजा होता. पण काय झालं माहिती आहे, या सुरथाची अशी एक वेळ आली याच्यावरती की त्याचे युद्ध कौशल्य आणि दातृत्वसुद्धा खरं म्हणजे अजोड होतं. अशा तऱ्हेने राज्य करीत असताना त्या हिमालयाच्या पलीकडल्या रांगांमध्ये, पर्वत शिखरांमध्ये म्लेंछ राजे होते काही. त्या म्लेंछ राजांनी काय केलं, याच्यावरती आक्रमण केलं आणि त्या म्लेंछांनी उन्मत्त होऊन या नीतीचा असा काही वापर केला आणि या राजाला नेस्तनाभूत केलं, पराभूत केलं. राजाची ओहो हो हो दे माय धरणी ठाय अशी अवस्था झाली. कुठे जावं कुठे राहावं, राजा विचार करतो काय करावं. आणि राजा आपलं राज्य सोडून निघाला. दुर्दैवाने राजाचे जे मंत्रीगण होते, जे सेवेकरी होते या सुरथाचे, हे सुद्धा भ्रष्टाचारी झाले म्हणजे या राजाला मदत करण्याच्या ऐवजी, सहाय्य करण्याच्या ऐवजी, त्याचं राज्य टिकवण्याच्या ऐवजी, त्याचं राज्य ज्या म्लेंछांनी आक्रमण करून मिळवलं होतं ना त्या म्लेंछांना सहाय्यभूत झाले. म्हणून आपल्याला असं वाटतं की राजा असावा, नव्हे प्रधान असावा तर असा.
पण एकटा प्रधान तसा असून काही उपयोग चालत नाही, नाही का? हाताखाली बरोबरची काम करणारी माणसं पण तशीच लागतात. राजा उत्तम आहे, पण मंत्रिमंडळ काही उपयोगाचं नाही. मला सांगा, असं राज्य कसं टिकेल? आणि तेच झालं इकडे. सुरथाची अवस्था इतकी भयंकर झाली की त्याला आता जावं कुठे, राहावं कुठे, काय खावं, काय प्यावं, एवढी चिंता लागून राहिली. बरं, राजाला त्याच्या पत्नीनी म्हणजे राणीनी, मुलांनी कोणीही साथ दिली नाही. लक्षात घ्या. ये रती माईक कोणी बरोबर येत नाही हो. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. हे जसं म्हटलंय ना, ही तशी अवस्था आहे. मंत्रिमंडळ राजाचं नव्हे नव्हे, पत्नी राजाची, मुलं राजाची, मंत्रिमंडळ राजाचं, सेवक राजाचे, संपत्ती राजाची, वैभव राजाचं, शस्त्रसाठा राजाचा, सैनिकही राजाचे. पण राजाच्या बरोबरीला कोणी थांबलं नाही, कोणी आणखीन त्या ठिकाणी सहाय्य केलं नाही. राजा चिंतामग्न झाला आणि पळत सुटला, निघून गेला. कुठे गेला? सुदैवानी ज्या ठिकाणी आला तिकडे एक ऋषींचा आश्रम होता. जवळच नदीचा किनारा होता. आपल्याला वाचवायचं कसं, ही जागा योग्य आहे, आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी ही जागा योग्य आहे, असा विचार करून एक फक्त तो काय घोड्यावर स्वार झाला होता तो घोडा, आणि हा राजा बरोबर. काही संपत्तीही आणता आली नाही, नेता आली नाही, काही नाही. इतक्या त्वरेने निघून गेला.